तर काल गावाकडून येताना पैठणमधून केळी चिप्स आणले होते. त्यानंतर लगेच दुपारचं जेवण करायला घेतलं. मटकीची भाजी, चपाती, लिंबू आणि केळी चिप्स घेतले होते. त्यानंतर जेवण झाल्यावर मी टेरेसवर आले आणि बाहेरचा खूप भारी नजारा होता आणि आमच्या सिटीच्या बाजूला धुळे सोलापूर हायवे आहे आणि तो जो गड दिसतोय तो कोणता गड आहे, हे त्याचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. त्यानंतर आहोंना विचारलं स्वयंपाक काय करू, तर आहो म्हणले मला जास्त काय भूक नाही आहे, तू मॅगी कर. मग मी मॅगी करायला घेतली आणि इथे मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर, कांदा घेतला एक चिरून आणि एक बारीक टमाटर घेतलं चिरून. त्यानंतर कढईत तेल टाकलं आणि कढईत तेल टाकल्याच्या नंतर थोडी मोहरी टाकली. मोहरीला तडतड होऊ दिलं आणि तडतड मोहरी झाल्याच्या नंतर त्याच्यात कांदा टाकला आणि कांदा पण चांगला परतून घेतला आणि चांगला कांदा परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात टमाटर टाकलं. टमाट्याला पण चांगलं परतून घेतलं. त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकून चांगलं टमाटर परतून घेतलं आणि त्यानंतर जो मॅगी मसाला असतो तोच मी मॅगीला जो येतो का तोच टाकला. हळद टाकली थोडी, माझ्याकडं मॅगी मसाला पण होता दुसरा तो पण टाकला. त्यानंतर टमाटो सॉस टाकली. त्यानंतर लगेच सगळं परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर बी चांगली परतून म्हणजे सगळं सामान परतून घेतलं आणि त्यानंतर पाणी जसं लागेल तसं पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर आता याला एक उकळी येऊन द्यायची होती. उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यात मॅगी टाकायची होती. त्याच्यामुळे मला जसं लागेल तसं मी पाणी टाकलेलं आहे आणि माझ्याकडं 2 मॅगीचे पुड्या होत्या म्हणून मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्या मॅगीला चांगली उकळी आलेली आहे त्या पाण्याला. मग त्याच्यानंतर मी सवतालीच, कारण की आहोंला अशी तोडून टाकलेली आवडत नाही म्हणून सवतालीच मॅगी त्याच्यात दिली टाकून. नंतर मॅगी हलवली आणि त्यानंतर भगवान बाबाच्या आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने या चॅनलला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आहे आणि हे चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल, कारण बाबांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. आणि इथे आपली मॅगी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लगेच मी ज्या ताटात कांदा आणि ते कापून घेतलं होतं त्याच ताटात सगळी मॅगी काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही दोघांनीही खायला सुरुवात केली आणि खाता खाता बिग बॉस पण पाहत होतो, कारण की यांना आणि मला बिग बॉस खूप आवडतं आणि बिग बॉस चालू पण झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच भेटूया आणखीन एका अशाच ब्लॉगमध्ये.